भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे लेखक विश्वभूषण भारतरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे या ग्रंथाचे लेखक आहेत. भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथातील चतुर्थ खंड चालू असून चतुर्थ खंडातील भाग चौथा आपण पाहत आहोत. या चौथ्या भागामधील चॅप्टर 5 आहे न्यायी आणि सज्जन असा पुरुष. तर आज आपण तो व्हिडिओ करणार आहोत. त्या अगोदर समर्पण घेऊया आपण. सुख बुद्धानुमुपादो सुखा सदम देसना सुखा संघस्स सामगे समागान तपो सुख. सुखात बुद्धाचा जन्म, सुखकर सद्धम्म उपदेश, सुखकर संघ एकता, सुखद समूह तपस्या. धम्मपद बुद्धवग्गो 14:194 समर्पण संपलेलं आहे. आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करतो. न्यायी आणि सज्जन असा पुरुष. भिक्खूंना उद्देशून भगवान बुद्ध म्हणाले, माणसाचे चार प्रकार असतात. तथागत भगवान बुद्ध भिक्षूला प्रवचनामध्ये सांगतात की माणसाचे 4 प्रकार असतात. जर तुम्ही जाणले पाहिजे, तुम्हाला सज्जन आणि न्यायी पुरुष ओळखायचा असेल तर या 4 प्रकारचे भेद तुम्ही जाणले पाहिजेत, ओळखले पाहिजेत. भिक्खूंनो, एका प्रकारची माणसे स्वकल्याणासाठी झटतात, 1 नंबरचे, परंतु परकल्याणाचा विचार करीत नाहीत. नंबर 2, अशा प्रकारची माणसे स्वतःमधील विषय वासनेचा निर्मूलन करतात, परंतु दुसऱ्यांना विषय वासनेचा त्याग करावा म्हणून त्यांना कधीही आग्रहाने सांगत नाहीत. ते आपल्या मनातील क्रोधाचे निर्मूलन करतात, परंतु दुसऱ्याला क्रोधाचा त्याग करण्याबद्दल निक्षून सांगत नाहीत. ते स्वतःमधील अविद्येचे निर्मूलन करतात, परंतु ते दुसऱ्यांना त्याच्या अविद्या निर्मूलनासंबंधी आग्रहाने सांगत नाहीत. असा पुरुष स्वतःच्या कल्याणाचा मार्ग चोखाळीत असतो, परंतु तो दुसऱ्याच्या कल्याणासाठी झटत नाही. हा पहिल्या प्रकारचा. दुसऱ्या प्रकारची माणसे ही परहितासाठी झटतात, स्वहितासाठी झटत नाहीत. अशी माणसे आपल्या अंगच्या विषय वासना, क्रोध आणि अविद्या यांच्या निर्मूलनाचा प्रयत्नही न करता दुसऱ्यांना मात्र तसे करण्यासाठी आग्रहाने सांगत असतात. भिक्खू हो, अशा प्रकारची माणसे दुसऱ्याच्या हितासाठी निश्चित झटतात, परंतु स्वतःच्या नाही. भिक्खू हो, आता तिसऱ्या प्रकारची माणसे स्वहितासाठी अथवा परहितासाठीही झटत नसतात, म्हणजे स्वतःचं नाही आणि दुसऱ्याचं हे नाही. असा माणूस स्वतःच्या ठिकाणची विषय वासना, क्रोध आणि अविद्या यांचे निर्मूलन करीत नाही. त्याचप्रमाणे दुसऱ्यांनाही तसे करण्यास सांगत नाही. हा मनुष्य स्वतःचे अथवा दुसऱ्याचेही हित साधण्यासाठी प्रयत्न करीत नाही. भिक्खूंनो, आता चौथ्या वर्गाची माणसे स्वकल्याण आणि परकल्याणासाठी झटत असतात. अशी माणसे स्वतःमधील विषय वासना, क्रोध आणि अविद्या यांच्या नाशासाठी झटत असतात. त्याप्रमाणेच दुसऱ्यांना ते विषय वासना, क्रोध आणि अविद्या यांच्या निर्मूलनासंबंधी आग्रहाने सांगतात. अशी माणसे स्वहित व परहितासाठी झटणारी होत या शेवटल्या प्रकारच्या माणसांना न्यायी आणि सज्जन मानावे.
अशा प्रकारे तथागत भगवान बुद्धांना न्यायी आणि सज्जन असा पुरुष कोणता असेल तर अशा प्रकारचे हे 4 प्रकार सांगितले. या 4 प्रकारामधला चौथ्या प्रकारचा माणूस हा सज्जन व न्यायी आहे असं समजावे, असं बुद्धाच्या प्रवचनातून आपल्याला जाणवते, समजते. आता चॅप्टर 6 आहे शुभ कर्माची, कुशल कर्माची आवश्यकता. याची काय गरज आहे बुवा? शुभ कर्म कशाला म्हणायचं, कुशल कर्म कशाला म्हणायचं आणि त्याची माणसाच्या जीवनात काय गरज आहे, याविषयी भगवान बुद्धाचं प्रवचन आहे. त्याच्यावर ते बुद्ध म्हणतात, एके समयी भगवान भिक्खूंना म्हणाले, सत्कर्म करण्याचे भय बाळगू नका. म्हणजे चांगलं कर्म करण्यासाठी कोणालाही भिवू नका. सौख्य, इप्सित, प्रिय आणि आनंददायक या सर्वाचे दुसरे नाव म्हणजे सत्कर्म. तर सत्कर्माचा लाभ म्हणजे इप्सित म्हणजे गुपित, प्रिय आणि आनंददायक वस्तूचा लाभ. या गोष्टीचा मी अनुभव घेतला आहे. तथागत म्हणतात, मी स्वतः हे जीवन जगलेलं आहे, मी अनुभवलेलं आहे आणि त्याची ग्वाही मी देऊ शकतो. तथागत म्हणतात, मी स्वतः त्या मार्ग स्वीकारलेला आहे. माझे अनुभव मी तुम्हाला सांगत आहे. त्याची ग्वाही मी देतो असं तथागत आपल्याला सांगतात. मी वारंवार स्वतःला विचारतो, हे जे मी फळ चाखीत आहे तो कोणत्या कृत्याचा परिणाम? मला जे सध्या सौख्य आहे आणि शांती लाभली आहे तो कोणत्या सत्कर्माचा परिपाक आहे, परिणाम आहे? आणि त्याचे उत्तर मला असे मिळते की हे 3 प्रकारच्या सत्कर्माचे फळ आहे. किती? 3 प्रकारच्या सत्कर्माचे फळ आहे. तो 3 प्रकारच्या सत्कर्माचा परिपाक होय. ते आहेत दान, शील आणि संयम. ह्या 3 गोष्टीचा परिपाक आहे किंवा परिणाम आहे. सत्कर्माचा परिपाक होय. शुभ उत्सवमय, आनंददायक आणि धन्य ती प्रभात. तोच खरा शुभ दिन, तोच खरा सुखमय क्षण. जेव्हा सत्पात्री दान दिले जाते, ज्यावेळी शुभ कार्य, शुभ वचन, शुभ विचार आणि शुभ इच्छा ह्या त्यांच्या कर्त्याला शुभ लाभ घडवून देतात, ती वेळ आणि तो दिवस खरोखरच शुभ आणि आनंददायक होय. ज्यांना असा लाभ होतो, समृद्धी मिळते, ते खरोखरच सुखी होत. तुम्हीही त्याप्रमाणेच समृद्ध, निरामय आणि आपल्या अपतेष्टासह सुखी व्हावे असं तथागत सर्वाला या प्रवचनातून सांगतात. आता चॅप्टर 7 आहे शुभ संकल्पाची आवश्यकता. शुभ करण्याचा संकल्प करणे याची काय आवश्यकता आहे माणसाच्या जीवनामध्ये, त्यावर भगवान बुद्ध सांगतात. एके समयी श्रावस्तीतील जेतवनात राहत असता भगवान बुद्ध भिक्खूंना उद्देशून म्हणाले. काय म्हणाले? पवित्र आणि सुखी जीवनासाठी शुभ संकल्प करण्याची अत्यंत आवश्यकता आहे. कोणते शुभ संकल्प करावेत हे मी तुम्हाला सांगतो, ते तुम्ही काळजीपूर्वक ऐका. असा शुभ संकल्प करा की आयुष्यभर मी आपल्या मातापितरांचे परिपालन करीन, म्हणजे आईवडिलाचे परिपालन करीन, त्याचं पालनपोषण करीन. मी माझ्या कुळाच्या कुलपतीचा आदर करीन.
माझी वाणी सदैव मृदू राहील, म्हणजे मऊ राहील, सौम्य राहील. मी कोणासंबंधी वाईट बोलणार नाही. स्वार्थाचा कलंक प्रक्षाळून मी माझे अंतःकरण स्वच्छ करीन. औदार्याने शुद्ध हस्ताने दान करण्याचा आनंद मानित राहीन. आपल्याला जे लाभेल त्याचा भाग दुसऱ्याला देण्यात समाधान मानीन. वर मागण्यास जे योग्य असा मी पुरुष होईन. आयुष्यभर शांत राहीन. क्रोध उत्पन्न झालाच तर त्याचा तात्काळ मी निरोध करीन. भिक्खूंनो, असे हे 7 प्रकारचे संकल्प आहेत, जे केले असता तुम्ही सुखी आणि पवित्र व्हाल. किती प्रकारचे? 7 प्रकारचे संकल्प आहेत. ते प्रत्येक माणसानं आपल्या जीवनामध्ये उतरवले पाहिजे, त्याचा संकल्प केला पाहिजे. त्याची माणसाच्या जीवनात अत्यंत गरज आहे. अशा प्रकारे तर उद्या सदाचरणावली प्रवचने हे उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहोत. तोपर्यंत सर्वांचं मंगल हो. तेरा मंगल मेरा मंगल सबका मंगल होई रे. जन जन मंगल जन जन मंगल जन जन मंगल होई रे. सर्वांचं मंगल हो. अखिल मानवजातीच्या हिताचा उपदेश करणारे तथागत भगवान बुद्ध, यांचं तत्त्वज्ञान प्रत्येक मानवजातीच्या हितासाठी असल्यामुळे आपण ते सर्वांपर्यंत पोहोचवावं, ही सर्वाला नम्र विनंती. मी गंभीर खंडारे, माझं यूट्यूब चॅनल आहे गंभीर खंडारे यूट्यूब चॅनल. या चॅनलवरील व्हिडिओ आपण आपल्या मित्रांना, आपल्या नातेवाईकांना, आपल्या मित्रांना हे आपण ते शेअर करावेत आणि त्यांना हे भगवान बुद्धाचं तत्त्वज्ञान त्यांच्याबरोबर पोहोचवावं, ही सर्वाला नम्र विनंती. तसेच गंभीर खंडारे यूट्यूब या चॅनलला आपण लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करावं, जेणेकरून तथागत भगवान बुद्धाचा धम्म प्रत्येक माणसापर्यंत पोहोचला पाहिजे. भगवान बुद्धाचा धम्म कोण्या एका जाती धर्मासाठी नसून अखिल मानव जातीच्या हितासाठी आहे. तो आपण स्त्री पुरुष असा भेद न करता सर्वांपर्यंत पोहोचवावा, ही सर्वाला नम्र विनंती. पुन्हा भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांचं मंगल हो. जय भीम, नमो बुद्धाय, जय संविधान. सर्वांचं मंगल हो. पुन्हा भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये.